मांगूर माफिया व प्रशासनाचा मोठा प्रहार, 11 तलावांवर धाड, हजारो प्रतिबंधित मासे जप्त। रामटेक तालुक्यातील घुगसी गावाजवळ अवैध मांगूर मासे पालन करणाऱ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई करत मांगूर माफियाचे जाळे उद्ध्वस्त केले आहे। मत्स्य व्यवसाय, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त धडक कारवाईत 11 तलावांमधून हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आले। माहितीनुसार तब्बल 2.31 हेक्टर कृषी क्षेत्रात बेकायदेशीरपणे तेला तलाव तयार करून शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांचे पालन सुरू होते। गुप्त माहितीच्या आधारे तहसीलदार सुरेश वाघ चौरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार आणि पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकली। सायंकाळी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली। ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावातील मासे बाहेर काढून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे अवैध मासे पालन व्यवसायाला मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आज घुगसी तालुका पारशिवनी येथे प्रतिबंधित थाई मागूर माशाचं संवर्धन होत असल्याचं कळलं। तशी माहिती आम्हाला पीआय साहेबांनी दिलेली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथे आज मोका तपासणी केली। इथे साधारण 13 तलाव जे 2.30 हेक्टरच्या जागेमध्ये वितरलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यातील 11 तलावात प्रतिबंधित थाई मागूर क्लॅरियस गॅरेपिनस या माशाचं अवैध मत्स्य संवर्धन होताना दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आमच्या विभागाने, पोलीस विभागाने तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी मिळून इथे एक संयुक्त कारवाई केलेली आहे। आणि मी जिल्ह्यातील सर्व जे असे प्रतिबंधित माशांचे करत असतील इलिगली त्यांना मी समजावू इच्छितो की सर्वांनी ते बंद करावे व तशी कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अजय मेहरकुळे यांची रिपोर्ट, रामटेक।